छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली। अब्दुल सत्तारांनी मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज भरलेला आहे। महायुतीकडनं भाजपचे सुहास शिरसाट हे अधिकृत उमेदवार आहेत। भाजप शिवसेनेला संपवायला निघाली आहे असा थेट आरोप अब्दुल सत्तारांनी केलाय। शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगर भाजपवर शिंदे सेनेला संपवण्याचे आरोप केलेत। भाजप नेते अतुल सावे यांनी शिवसेनेला संपवण्याचा बिडा उचललाय असा आरोप अब्दुल सत्तारांनी केलाय। छत्रपती संभाजीनगर जालना परिषदेच्या जागेसाठी सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाट यांच्या विरोधात बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेली। त्या विरोधात शिंदेच्या सेनेत नाराजी होती। या जागेसाठी समीर सत्तार यांनी तयारीही सुरू केली होती। मात्र ऐनवेळी जागा भाजपला गेल्यानं त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात थेट बंडखोरीचं पाऊल उचलत अर्ज दाखल केला। अर्ज भरल्यानंतर अब्दुल सत्तारांनी भाजपवर गंभीर आरोपही केले। मी काही 18 महिने झाले, निवडणुका झाल्या। 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही। हे पहा, मी स्पष्ट बोललो, मुंडका आणि हातपाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे। जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून घेतली। आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा, तो घेऊन टाकला। आता जे आहे हे छाटण्याची पद्धत काय, ते तलवारने आमची गर्दन छाटू लागले। तिने बोललो मी, हे जे पद एक एक खाली करू लागले, ही शिवसेना संपवण्याचं नियोजन आहे। मी हे बोललो। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली, याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतात। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे। त्यांचे नेते आहेत, त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे। 200 आमदाराची शक्ती आणि पुढची शक्ती पाहिली तर ही थम्पिंग मेजॉरिटी आहे, म्हणून आमच्यावर अन्याय होऊ लागला, म्हणून आमचा पक्ष संपवण्याचा कट चालू आहे। तो भविष्यामध्ये ती परिस्थिती बदलावी लागेल, म्हणून आम्ही आमच्या डॉक्टर 2 जे आहे त्या दोघंही डॉक्टरांना आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहे, या दोघांकडून आम्हाला काही ना काहीतरी न्याय मागावा लागेल। मी त्यांना वेळ बी मागितला देवेंद्रजीला। नाही, त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस पण ज्यावेळेस की युतीचा फॉर्म्युला सगळीकडे ठरला, त्यांनी सिल्लोडमध्ये सांगितलं मी नाही करणार आणि आम्ही त्यांना दाखवून दिलं की त्यांच्या मतदारसंघात पण 50% 5 उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। नाही, अडचण काहीच नाही होणार। आमचं संख्याबळ भरपूर आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघं मिळून आम्हाला यश नक्की मिळेल। महाविकास आघाडीतर्फे या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून देव यांनी डोणगावकर यांनी अर्ज भरलाय।